एक दुसरीकडे पुणे जिल्ह्यातले तुमचे माझे आमदार आहेत ते आता भाजपच्या वाटेवर आहेत. 3 दिवसापूर्वी तुम्हाला मेलद्वारे त्यांनी राजीनामा पाठवलाय. काय आहे यांच्या संदर्भात? अनंतराव थोपटे हे काँग्रेसचं एक मोठं नेतृत्व आहे आणि थोपटे घराणं जे आहे हे एक स्वाभिमानाचं संघर्षाचं एक प्रतीक आहे. आणि या संघर्षामध्ये अनंतराव थोपटे साहेब यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेसच्या सोबत राहिले. त्यांनी उभारलेले जे काही सहकारी चळवळीतले प्रकल्प असतील तेही काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी तात्कालिक परिस्थितीमध्ये उभे केले. सोनिया गांधी यांची सभा ही जेव्हा भोर या ठिकाणी संपन्न झाली तेव्हा भर पावसात हजारो छत्र्या घेऊन ही सभा संपन्न त्या ठिकाणी झाल्याचं एक ऐतिहासिक चित्र हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि त्या सभेमध्ये महाराष्ट्र सोनिया गांधींच्या पाठीशी उभं आहे. आम्ही काँग्रेस सोडणार नाही आणि कोणत्याही दुसऱ्या विचारासोबत जाणार नाही, हा इतिहास आहे. आणि या इतिहासातूनच संग्राम थोपटेंसारखं एक उमदा नेतृत्व हे काँग्रेसच्या माध्यमातून उदयास आलं होतं. मागच्या काळामध्ये त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वतीनं दिलं जाणार होतं. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर नाव निश्चित झालं. मात्र देवेंद्र फडणवीसांनी कटील कारस्थान त्या ठिकाणी केलं आणि तात्कालीन एक विकृत व्यक्ती कोश्यारी नावाचे बसलेले होते, त्यांच्या माध्यमातून त्यांनी निवडणुका विधानसभेच्या लागू दिल्या नाही. आणि संग्राम थोपटे साहेबांना अत्यंत मानाचं जे स्थान आहे ते विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी पोहोचू दिलं नाही. आणि त्याचा जर त्या ठिकाणी संग्राम थोपटे साहेब जर गेले असते, पोहोचले असते, तर एक चांगल्या माणसाला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सभागृहाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती. सोबतच शिवसेना जी फुटल्या गेली ती शिवसेना फोडत असताना कायद्याची ऐशिक तेशी केल्या गेली. संविधानाच्या अनुसूची 10 जी आहे त्या 10व्या अनुसूचीला संपूर्णतः बाजूला ठेवल्या गेलं. त्यावेळेस थोपटे साहेबांनी संग्राम थोपटेंनी ते होऊ दिलं नसतं. पुढे राष्ट्रवादी फुटू दिली नसती. त्यामुळे पक्षही जे चोरल्या गेले ते येऊ शकलं नसतं. आणि हे सर्व का झालं तर संग्राम थोपटे साहेबांना या पदापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान हे देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. हा इतिहास आहे. हा इतिहासात ध्यानात घ्यावा. चांगले वाईट दिवस येत असतात आणि संघर्षशील परिवाराकडून ज्या संघर्षाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा माझ्या संग्राम थोपटे साहेबांकडून आहे. त्यांनी आपली संघर्षशील परिवाराची जी ओळख आहे ती कायम ठेवावी आणि त्यांचा दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर भ्रमत निराश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना एक मित्र या नात्यानं माझी अर्थ स्वरूपाची हाक आहे की त्यांनी काँग्रेसमध्येच राहावं. प्रसंगी काँग्रेसचं नेतृत्व देखील त्यांची करायची तयारी असेल तर आम्ही व्यक्तिशः त्यांच्या सोबत आहे. त्यांनी असा आत्मघातकी स्वरूपाचा निर्णय हा घेऊ नये. ते काँग्रेसचे परिवार आहेत, त्यांचा नेतृत्व काँग्रेसचं आहे. अनेक काँग्रेसच्या लोकांना घेऊन भाजपने संपवलेला आहे. तसाच संपण्याचा एक घाट यामागे कुठेतरी हा असू शकतो. त्यामुळे असा निर्णय त्यांनी घेऊ नये ही माझी त्यांना सूचना विनंती आहे. काँग्रेसकडनं कोणीच त्यांना भेटायला नाही गेलं, भेट घेणार का? मी सातत्याने प्रांताध्यक्ष झाल्यापासून त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्कात आहे. वारंवार मी त्यांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. मी माझा कार्यक्रम हा माध्यमांमध्ये आहे, तो पब्लिक डॉक्युमेंट आहे. मी 11 तारखेला भोरला जाऊन आदरणीय आमचे नेते अनंतराव थोपटे साहेबांची भेटी घेणार होतो. संग्राम थोपटे साहेबांनाही भेटणार होतो. तो माझा कार्यक्रम मी जाहीर केला होता. मात्र प्रत्यक्ष थोपटे साहेबांनीच मला फोन त्या ठिकाणी संग्राम थोपटे साहेबांनी करून आज वडिलांच्या मोठ्या साहेबांच्या काही चाचण्या आहेत त्यामुळे आज न येता आपण पुढे नंतर या अशा स्वरूपाचं माझं त्यांचं भ्रमणध्वनीवरून बोलणंही झालं होतं. त्यांनी स्नेहभोजनाचंही मला त्यावेळेस निमंत्रण दिलं होतं आणि मी पुढची भेट माझी 19 तारखेला आहे. मी 19 तारखेला आपल्या भेटीला येतो असं देखील त्यावेळेस मी सांगितलं होतं. त्यामुळे मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. आजही संपर्क साधण्याच्या मी प्रयत्नात आहे. त्यामुळे संपर्क झाला नाही किंवा कोणी केला नाही हे चुकीचं आहे आणि त्यांनी प्रतिसाद दिला नाही असं म्हणणं देखील. मला मेलद्वारे त्यांचा राजीनामा आज त्यांच्याशी पुन्हा संपर्काच्या प्रयत्नात आहे मी जसं आपल्याला सांगितलं. त्यामुळे जरूर त्यांच्याशी संवाद साधत असताना मला आनंद होईल व आवडेल. रवींद्र दंगेकर आणि नंतर संग्राम थोपटे यांच्यानंतर पुणे जिल्ह्यातील लागलेली गळती कशी रोखणार? दंगेकर हा वेगळा विषय, संग्राम थोपटे हा वेगळा विषय आहे आणि राजकारणात सर्व दिवस सारखे नसतात. आगामी काळ हा काँग्रेसचा आहे आणि तो आगामी काळ जो काँग्रेसचा आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत.